नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमीत आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, नवीन लेटेस्ट पेसा भरतीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे, पेसा भरतीची सर्व निर्बंध उठवली आहेत. पेसा भरती स्टे उठवला आहे आणि आता थेट नियुक्ती आदेश मिळत आहे पेसा भरतीमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेसा शिक्षक भरतीबाबत संपूर्ण माहिती पाहिली, नियुक्तीपत्राबाबत. आता ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, पेसा वन विभागाच्या वनरक्षक या पदाची निवड प्रक्रिया सुरू आहे. या ठिकाणी थेट नियुक्ती आदेश मिळत आहेत वनरक्षक पदासाठी पेसा क्षेत्रातील. तर मित्रांनो, आज आपण या पेसा भरतीतील वनरक्षक पदाच्या नियुक्तीबाबत संपूर्ण माहिती प्रक्रिया पाहूया. त्या संबंधी ऑफिशियल पत्र या ठिकाणी पाठवण्यात आले आहे आणि यामध्ये थेट नियुक्ती आदेशाचे सर्व नियम आदेश देण्यात आले आहेत. तर पाहूया सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर पाहूया संपूर्ण परिपत्रक. मित्रांनो, यामध्ये वनरक्षक पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्य वन संरक्षक प्रादेशिक अमरावती कॅम्प अमरावती यांच्या वतीने हे संपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे. वन विभागातील सरळ सेवा पदभरती मित्रांनो 2023मध्ये ही जाहिरात ॲड आली होती वनरक्षक पदासाठी. तर यामध्ये स्थानिक अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक घटक मानधन तत्त्वावर भरण्याबाबत मित्रांनो, स्थानिक जे पेसा क्षेत्रातील जे उमेदवार आहेत तर यांसाठी रिझर्व्ह जागा या ठिकाणी होत्या आणि यामधून सदर पदाची ही निवड करण्यात आली आहे. 2023ची भरती होती, पण मध्ये 2 वर्ष, जवळपास 2 ते 3 वर्ष ही सुप्रीम कोर्टाची स्टे ऑर्डर होती, याला चॅलेंज करण्यात आले होते, आव्हान देण्यात आले होते सुप्रीम कोर्टामध्ये. त्यानंतर मित्रांनो ही स्टे उठवली आहे आणि आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पेसा भरती होत आहे. तर यामध्ये अमरावती वनवृत्तातील नामनिर्देशाच्या कोट्यातील वनरक्षक घटक या पदाकरिता दिनांक 8/6/2023 रोजी एक सदर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातील अनुसूचित निविहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची TCSION या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात दिनांक 2/8/2023 ते 11/8/2023 या कालामध्ये परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेला वनवृत्तवार निकाल वन विभागाचे संकेतस्थळ महाफॉरेस्ट.gov.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ही भरती 2023ची आहे. ऑगस्ट 2023मध्ये या भरतीची परीक्षा घेण्यात आली होती आणि त्यानंतर निकाल हा महाफॉरेस्ट.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला होता. मध्यंतरी काही दिवस या पेसा भरतीबाबत बंदी होती, आता ती संपूर्ण उठवली आहे आणि आता निवड प्रक्रियामध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. यावरती महाफॉरेस्ट.gov.in यावरती जी जाहिरात आणि निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी अमरावती वन विभागाची ही एकूण 250 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळी टोटल 20 पदे बिगर पेसा क्षेत्रातील असून 230 पदे ही अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच ST पेसा क्षेत्रातील आहेत. शासन निर्णय या ठिकाणी GR नंबर देण्यात आला आहे 2022चा नुसार वनरक्षक पदाकरिता लेखी परीक्षा, शारीरिक पात्रता तपासणी, कागदपत्र तपासणी, धाव चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी इत्यादी विविध टप्पे पार पाडल्यानंतर त्यानुसार वनरक्षक घटक या पदाकरिता पेसा क्षेत्र वगळून उर्वरित बिगर पेसा क्षेत्रातील 20 पदाकरिता अंतिम निवडसूची व प्रतीक्षा यादी प्रादेशिक निवड समितीच्या मान्यतेने वन विभागाचे महाफॉरेस्ट.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 23/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि अनुसूचित क्षेत्रातील पेसा पदाबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मानवाधिकार तत्त्वावर वनरक्षक पदाची ही भरती राबविण्यात येत आहे. यामध्ये त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो स्थानिक क्षेत्रातील जे काही पेसा क्षेत्र आहे, तर या पेसा क्षेत्रामध्ये 230 टोटल पदे आहेत, तर ती भरली जात आहे आणि उर्वरित बिगर पेसा क्षेत्राची 20 पदे ही सध्या तरी मानधन तत्त्वावर भरण्यात येत आहे स्टे उठवल्यानंतर. आता यामध्ये या क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीमधील सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रादेशिक निवड समितीच्या मान्यतेने दिनांक 8/10/2024 रोजी गुणवत्तेनुसार मानधन तत्त्वावर वनरक्षक पदाकरिता शिफारस केलेल्या उमेदवारांचे निवडसूची यासोबत वन विभागाचे संकेतस्थळावर व या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध येत आहेत. मित्रांनो, या ठिकाणी चौथा मुद्दा मित्रांनो, मानधन तत्त्वावर निवड केलेल्या उमेदवारांची निवडसूची ही सुप्रीम कोर्टाच्या
माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका पिटिशन 22/109/2023च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. मित्रांनो, या ठिकाणी जी काही वनरक्षक भरतीची निवड चाचणी होत आहे, या ठिकाणी थेट नियुक्ती आदेश मिळत आहे. तर हे संपूर्ण बेस कशाचा आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशित केला जे काही निकाल आहे, तर याचा या ठिकाणी उल्लेख केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ही भरती प्रक्रिया संपूर्ण राबवली गेली आहे. पेसा क्षेत्राबाबत ST संपूर्ण पेसा क्षेत्राच्या आरक्षणाला गृहीत धरून. तर यामध्ये 5वा मुद्दा आहे, वनरक्षक हे पायी गस्त करावी लागते, त्यामुळे वनरक्षक हे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावेत आवश्यक आहे. त्यामुळे वनरक्षक पदासाठी 4 तासात पुरुष उमेदवारांना 25 किमी व महिला उमेदवारांना 16 किमी चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी द्यावी लागते. तर मित्रांनो, या ठिकाणी वनरक्षक पदासाठी फिजिकलचं मित्रांनो पुरुषासाठी 4 तासामध्ये जवळपास 25 किलोमीटर पायी चालायचे आहे आणि स्त्रियांसाठी 16 किलोमीटर पायी चालून दाखवायचं आहे 4 तासामध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया. जे उत्तीर्ण होतील त्यांना या ठिकाणी पुढील चाचणीसाठी संधी मिळत असते. मित्रांनो, या ठिकाणी शारीरिक क्षमता यामध्ये महत्त्वाची आहे व दिनांक ठिकाण वेगवेगळ्या. यामध्ये मित्रांनो पेसा उमेदवारांची मानधन तत्त्वावर निवड व प्रत्यक्ष यादी मधील सर्व उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणीचे दिनांक व ठिकाण वेगवेगळे कळविण्यात येत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांचे प्रत्येकाचे ही निवड सूचीतील त्यांची फिजिकल मार्क्स आणि हे संपूर्ण लोकेशन संपूर्ण या ठिकाणी वेगळे दर्शवण्यात येत आहे. 6वा मुद्दा आहे, शारीरिक क्षमता चाचणी पुरुष उमेदवारांना 25 किमी व महिला उमेदवारांना 16 किलोमीटर चालून दाखवायचं आहे 4 तासामध्ये. दोन्हीपैकी कसेही जास्तीत जास्त 4 तासात पूर्ण करणे आवश्यक आहे. दाखवायचं आहे पूर्ण त्यांची फिजिकल टेस्ट यामध्ये आहे. त्यानंतर 4 तासाच्या आत पूर्ण करू शकणार नाही त्यांना भरती निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. मित्रांची 4 तासामध्ये हे संपूर्ण अंतर काटणार नाही तर अशा उमेदवारांना या ठिकाणी भरती प्रक्रियेतून बाद करण्याचे सुद्धा यामध्ये नियम आहे. त्यानंतर मित्रांनो, खालचा मुद्दा आहे 7वा, शारीरिक क्षमता चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र, स्वतःची ओळख पटविण्यासाठी ओळखपत्र तसेच पायी चालणे चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबत प्रमाणपत्र परिशिष्ट 1 सोबत जोडले आहे. संबंधित उमेदवारांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचेकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन शारीरिक क्षमता चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. मित्रांनो, या ठिकाणी ज्यांचं फिजिकल ग्राउंड आहे तर यांनी आपलं संपूर्ण बॉडी फिजिकलचं रिपोर्ट, आपलं हेल्थ रिपोर्ट संपूर्ण देणं गरजेचं आहे. शारीरिक सुदृढ चाचणी, डॉक्टरचे प्रमाणपत्र, सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही पूर्ण फिट आहात त्याबाबत सरकारी डॉक्टरचे या ठिकाणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, स्वतःचे वचनपत्र या ठिकाणी आपला ॲफिडेविटसुद्धा या ठिकाणी लागणार आहे, सादर करणे आवश्यक आहे. दोन्ही प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी प्रवेश देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, या ठिकाणी सदर वनरक्षक पदासाठी ही भरती आहे. या ठिकाणी ग्राउंडची संपूर्ण ग्राउंडबाबत परिपत्रक होते. मित्रांनो, या ठिकाणी जे काही वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रिया 2023मध्ये जाहिरात आली होती, फॉर्म भरले होते, परीक्षा दिली होती, पण ज्यांच्या आता परीक्षेमध्ये क्वालिफाय झाले आहेत लेखी परीक्षेत, तर अशा उमेदवारांची पुढील फिजिकल टेस्टसाठी ही संपूर्ण प्रक्रिया होती. फिजिकल टेस्टमध्ये ग्राउंड आहे पायी चालण्याचं, त्यानंतर आपला हेल्थ सर्टिफिकेट, सरकारी डॉक्टरच्या या ठिकाणी रिपोर्ट लागणार आहे सदर उमेदवारांना. तर ही होती वनरक्षक पदासाठी छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.